मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपण दरवर्षी साजरा करतो. लहानपणी शाळेत असताना गाणी, झेंडावंदन, नाचनाटक आणि मोठं झाल्यावर सोशल मीडियावर फोटो आणि स्टेटस. पण कधी विचार केले की हा दिवस सुट्टीसाठीच आहे काय? 15 ऑगस्ट 1947ला आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य दिला. तेव्हा लोक फक्त एकच विचार करत होते की देश मोकळा व्हायला हवा. पण आता 78 वर्षांनी आपण काय विचार करतो की माझं काम झालं की झालं. दरवर्षी भारतात 2 लाखाहून अधिक लोक रोड अपघातात मरतात, कारण आपण ट्रॅफिक नियम कधी पाळतच नाही. 14 कोटीपेक्षा जास्त लोक अजूनही दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. जगात सर्वात जास्त प्लास्टिक टाकणाऱ्या देशामध्ये भारत सर्वात पुढे आहे. शिक्षणाचा हक्क असताना अजूनही लाखो मुले शाळेबाहेर आणि अनेक शाळा वीज, पाणी सुविधांशिवाय दिसतात. दरवर्षी पूर पाण्यात बुडलेली गावे, रस्त्यांचे खड्डे हे अर्थव्यवस्थेचा चेहरा उघडकीस आणतात. केंद्रस्तरीय परीक्षा वेळेवर होत नाहीत, त्याच्यामुळे तरुणांचा मौल्यवान वेळ वाया जातोय. आणि इतके शिकून सुद्धा आजचे तरुण बेरोजगार बसलेले आहेत. इकडे शेतकरी सुद्धा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. आणि आजची पिढी प्रेमाच्या नादात दिशाहीन निर्णय घेऊन आपले आयुष्य बर्बाद करत आहे. पण आपण आजही भ्रष्टाचार, जातीवाद, गैरसोय याच्यावर डोळेझाक करत आहोत. 15 ऑगस्ट तो फक्त झेंडावंदनाचा दिवस नसून तो आपल्याला आठवण करून देतोय की तू देशासाठी काय करतोस. म्हणून या 15 ऑगस्टला एक चांगला बदल कर की जो तुझ्यामुळे देशाला अभिमान वाटेल. कारण खरी देशभक्ती हे पोस्टमध्ये नाही, तर ते कृतीत आहे.